पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत हिचं सगळं विठ्ठल विठ्ठल करीत होत. नागबाबा म्हटलं सोड, खाली सोड. अरे माझ्यावर अविश्वास दाखवला असता तर सहनही केलं असतात. तुम्ही माझ्या विठ्ठलाच्या नावावर अविश्वास दाखवलात. तुमच्या खांद्यावर जावावा इतका लाचार मी नाही. आता माझा विठ्ठल मला न्यायला आल्याशिवाय मी जाणार नाही हे सामर्थ्याने सांगतो. नाथबाबा उड्या मारत घरी गेलो. नाथबाबा वर्षभर जगले, पुन्हा षष्टीलाच दुसऱ्यांदा मृत्यू पावले. आता अख्खं गाव नाही, अख्खा बदनापूर नाही, अख्खा जालना जिल्हा जमा झाला. मेल्यात म्हणून नाही, उठत्यात का बघाय असलं पुन्हा पुन्हा भेटत असतं बाई बघायला. अगं साम मराठी टी व्ही नाही बीपी माझा सगळे कॅमेरे योगा असे टकलावून होते. तुम्ही कशाला बघताय, मी त्यांचं नाव घेतलं महाराज बरं का. अगं असे टकलावून होते. म्हणलं उठले उठते सामर्थ्याने. ते म्हणले MD डॉक्टर बोलवा, BHMS MBBS नको. खरंच गेल्यात का बघा. गेल्या वेळेस मध्येच उठले होते. हार्टबीट चेक केली, बंद आहे, नस बंद आहे, श्वास बंद आहे. गेलेत. पण 2-4 गावातल्या वृद्ध माणसांनी सांगितलं गेल्या वेळेस जे खांद्याला लागले होते यावेळेस तेच लागतात, बदलून जमत नाही. सुरुवातीला ज्याचा खांदा लागला शेवटपर्यंत त्याचाच लागतो. आता हे गेले त्या चौघाकडं. खांदा द्यायला वर्ष झालं झोप नाही. रोज उठ उठ बघतो उठलं का अजून अन्न गोड लागलं नाही. आता जिंदगीत कोणाच्या अंत्ययात्रेला जाणार नाही. खांदा तर सोडा, दुसऱ्याच्या मुळे बघितलं तरी अंगावर काटा येत आहे. खांदा नाही. गाववाले म्हणले एक तर खांदा द्यायचा नाही तर गाव सोडायचं. तर काय करत, आडविहीर आहे, खांदा द्यावा लागला. चौघानं गुवाहाटीला जाऊन गुप्त मीटिंग केली. तसं नाही रे दादा, चांगल्यासाठी केली तर चांगली गोष्ट आहे, त्याला काय असते. गेली. काय फिक्स करा म्हणले. काय काही झालं फक्त खांदा द्यायचा. बोलायचं तोंडानं तर बोलायचं नाहीच, मनातून सुद्धा बोलायचं नाही. काय सांगा, मनातलं ऐकू गेलं तर. फिक्स मीटिंग झाली. हे चौघं खांद्याला लागले. पैठणच्या अर्ध्या वाटेत अंत्ययात्रा आली. एका म्हातारीची लेक इती जातीला आलतीन नांदाय चालली होती. इती जाती कळते ना तुम्हाला, 2-3 दिवसांनी येते बघा लेक माहेरी. 1 दिवस राहते आणि पुन्हा जाते. कोण परतवणी म्हणतं, कोण येती जाती म्हणतं. असं ती लेक नेमकं चालली होती आणि त्या लेकीची बैलगाडी निघायला, नाथबाबाचं मड आडवं जायला. आता शेवटी आईच ती, तिला काय करायचंय, कोण मेलंय, संत आहे का देव आहे का माणूस आहे. आईचं म्हणजे सगळ्यापेक्षा मन मोठं. आई म्हणली बरं बाय माझ्या लेकीच्याच मुळावर मेलं, बरं काल उद्या मेलं नाही, बरं आजच मेलं, बरं माझ्या लेकीलाच आडवं गेलं, माझ्या लेकीचा नवा नवा संसार आहे, काय बाई मड्याला ह्या पडलं होतं. त्या म्हातारीचं जाऊ द्या. नाथबाबा तिरडीवर उठून बसलं. शेलगावकर नाथबाबा बी उठू द्या, त्याचं बी काही नवल नाही. पण अख्खं गाव खांद्याकऱ्याकडे बघत होत. काय खांदेकरी म्हणले आई शपथ नाही, पांढरं शपथ नाही बोललो. गाववाले म्हणले ते उठलं का नाही, काय माहिती कसं उठलं, आम्ही नाही बोललो. काय माहित कसं उठलं. नाथबाबा म्हणले यावेळेस खांद्याकऱ्यामुळं नाही, तो कधी कोपऱ्यातली म्हातारी का, तो कधी कोपऱ्यातली पैठणची घेतली वय, आता पैठणची इथं येत असती का. त्या म्हातारीमुळे उठलो बघा. ती म्हणली बरं माझ्या लेकीच्या मुळावर मेला, मला कुणाचं दुःख करून स्वतःचा अंतकाल सुद्धा करायचा, माझं मृत्यू सुद्धा कोणाच्या दुःखाचं कारण नाही भरलं पाहिजे. मी संत आहे. संतांचं मन किती मोठं बघा. तुकोबराय म्हटले मी मेल्यावर माझे घरचे रडणार नाही, रडती माया मोहरात रंदिस, घरचे रडणारच नाही. नाथबाबा म्हटले माझं मृत्यू सुद्धा कोणाच्या दुःखाचं कारण नाही ठरलं पाहिजे, एखाद्याच्या लेकीचं वाटोळं करून माझा मृतदेह नाही गेला पाहिजे. नाथबाबा उड्या मारीत मारीत घरी. पुन्हा वर्षभर जगलं. पुन्हा 3ऱ्या षष्टीला घरच्याला म्हणलं आता माझी जायची वेळ आली. घरची म्हणली जाऊ वाटलं जा, राहू वाटलं राहा, सांगू नका.
न सांगता जावा. तुम्ही मूडवर मध्येच उठता गावात. दोनदा तिरडी माघारी आली, तीनदा सोडली, तीनदा बांधली. तुमच्यावर विश्वास नावाची गोष्ट नाहीये. जाऊ वाटलं जावा, राहू वाटलं राहा. नातवा म्हणले नाही यावेळेस कन्फर्म. गप्पा म्हणले राहू द्या, काही नको तुमचं सांगायला. त्या खांद्याकऱ्यातली 2 मिली पण तुम्ही अजून जिवंत आहे. ती धक्क्यानं गेली. तुमच्यावर कुठे विश्वास ठेवायचा. राहू ना आम्हाला काय गरज नाही. तुम्हाला जाऊ वाटलं जावं तर वाटलं राहा. नातवा म्हणले यावेळेस कन्फर्म. जगातली पहिली अंतयात्रा ज्यामध्ये मृतदेह चालत होता. नाथबाबांच्या पैठणच्या घरापासून गोदावरीच्या किनाऱ्यापर्यंत भजन कीर्तन संकीर्तन नामचिंतन करत सगळे गावकरी निघाले. हरिकीर्तन करत 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 नाथबाबा गोदावरीच्या किनाऱ्यावर आले. जगाच्या मालकाला नमस्कार केला आणि आपली जलसमाधी स्वदेह जगाच्या मालकाला अर्पण केली. याला संतांचा अधिकार म्हणायचा. हा जर अधिकार एका वैष्णवाचा आहे तर आम्ही मृत्यूला घाबरलं पाहिजे का? नाही दादा. आणि मृत्यूला घाबरतो तो वैष्णव. विनंती आहे देवा, आम्ही इतके 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 विश्वासू झालो पाहिजे. मिठी पडली आम्ही चिंताच नाही केली पाहिजे. पण हे कधी होईल? माझे चित्त तुझे. पण ते इतकं बेकार. माकडाला दारू पाजली. विषयाकडे आलात का तुम्ही? काय होतं? माकडाला दारू पाजली. पाजल्यावर त्याला विंचू चावला. विंचू चावल्यावर त्याच्या पाठीमागं भूत लागलं. मर्कटो सुरापानम यत्र वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यात. विचार करा त्या माकडाचे काय हाल होतील. इतकं मन चंचल आहे. तेव्हा स्थिर करायचं सोपं आहे का? कधी होईल? आता कोटे धावे म्हण तुझे भाग गेला. हे मन स्थिरावर कधी? तुझं पाहता. ज्या दिवशी तुला पाहिल ना त्या दिवशी हे मन हालचाल करणार. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला पाहिला मन तेने वेदियले 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 मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. किती देखणार तेव्हा. हरिणे माझे हरिले चित्त भान वित्त विसरले. आता कैसी जाऊ घरा नोहे भरा दृष्टी न फिरे माघारी. तुला पाहिल्यावर देवा अवस्था काय सांगायचं तुला. आता भगवान श्रीकृष्ण समोरून येतोय. साधी गवळण देवाचं वर्णन करते. देवा काय दिसतोस रे. काली काली आलको के काली काली आलको के फंदे क्यों डाले. हमें जिंदा रहने दे मुरली वाले. 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 हमें जिंदा रहने दे वाले. काली वर्णन देवाचं. देवा ते पिवळं पितांबर डोक्याला मोरपूस. ते सावलं स्वरूप. ते गुबरे गाल. ते लाल ओठ. ते बारीक डोळे. ती सणसणीत हनुवट. काय दिसतोस देवा. फक्त देव आठवा बर. आप इस तरह से आप इस तरह से होश उड़ाया न कीजिए. यूं बन सवर के सामने आया न कीजिए. ये रंगील नैना तुम्हें को मुबारक. ये मीठे मीठे बहना तुम्हें को मुबारक. ये रंगील नैना तुम्हें को मुबारक.
मीठे मीठे बहना तुम्हें को मुबारक। काली 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 अलकों के फंदे क्यों डाले, हमें जिंदा हमें जिंदा हमें जिंदा रहने दे मुरली वाले, हमें जिंदा रहने दे मुरली वाले, हमें जिंदा रहने दे मुरली वाले हमें जिंदा रहने दे, मुरली वाले हमें जिंदा रहने दे, मुरली वाले हमें जिंदा रहने दे, मुरली वाले 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 मुरली वाले। गोड असेल देव बघा ना, नुसतं ऐकायला एवढं गोड लागतंय, तो असेल किती गोड। नाम तुम्हारा तारणहारा, नाम तुम्हारा तारणहारा, नाम तुम्हारा तारणहारा, कब तेरा दर्शन होगा। जिसकी रचना इतनी सुंदर, जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा। जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा। काय प्रेम असतं बघा ना। मीराबाईला माहित होतं देव माझा नाही, मला भेटणार नाही, तरी तिनं केलं। तिला माहित होतं तो माझा आयुष्यात कधी होणार नाही, पण ती म्हटली देवा तुझ्या चिंतनात सुद्धा एवढा आनंद आहे आणि तुझ्या विरहात तुझ्या भेटण्यापेक्षा जास्त सुख आहे। पण ज्या दिवशी भेटशील ना, दृष्टी न फिरे, काय सुख असेल रे। श्याम सावरे मेरे श्याम सावरे, श्याम सावरे वो मेरे श्याम सावरे, जाने कब होगा वो नजारा, तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ दूं, कुछ मांगू नहीं दोबारा। तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ दूं, छोड़ दूं, कुछ मांगू नहीं दोबारा, 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 नको दोबारा। गोड आहे ना भजन महाराजासारखं, इतकं गोड आहेस रे देवा तू। काय अवस्था असेल माझी लवन मिळविता, तुझ्यात माझ्यात फरकच राहणार नाही रे देवा। किती जीव आहे माझा तुझ्यावर, जीव दिला तू भेटला की असं वाटतं जीव ठेवावा चरणावर। 16.5 वर्षाची कानोपात्रा वेश्याची पोरगी, जिला तिचा बाप माहित नाही। कीर्तन नामदेवरायाचं, नामदेवराच्या कीर्तनात ज्ञानोबा टाळ घेऊन उभा कीर्तन ऐकायला कानोपात्रा। शेजार पाजारची माणसं म्हणली नाचणारीची जात आता कीर्तन ऐकाय बसली। आता हिनं कीर्तन ऐकायची ना आम्ही काय करायचं। शेवटी लोकाची तोंड ती कुणी गप्प करू शकतं का। संतांना सोडलं नाही आपली काय कथा। एवढा जरी सुंदर कीर्तन सोहळा केला तरी अख्खं गाव चांगलं म्हणत नसतं, 2-4 तरी खोट बोलणारच। ते म्हणाल हा त्याला काय असतंय, पैशाचा उता आलाय कुठेतरी खर्चायचंच। लोक आहेत ती, तुम्ही किती काही करा रे। तुम्ही गोरी बायको केली तरी म्हणणार बाबू याला बरी दिली, आणि काळी बायको केली तरी म्हणणार बाबू यानं बरी केली। अरे मग काय ब्रह्मचारी राहू का आता, सगळ्यालाच मधल्या कलरची कुठनं भेटायची। लोक म्हणजे ना स्वानुभव, पर्सनल एक्सपिरियन्स। शांत कीर्तन केलं नेबळाट होतं, त्याला काय कळा होती रे। जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं, गेलतो कीर्तनाला, येत काय नाही जातीला, नाचू नाचू जिरी होती। अरे करू काय मुरू का, पण मी फार नाही बाबा विचार करत। अनंत वाचाळ परळती वरळ त्या कैसनी गोपाळ पावे हरी,
माझा त्याच्यावर विश्वास आहे. काय संकट माझ्या वाट्याला यायची यावी, काय दुःख माझ्या पदरात पडायचं पडावं, किती लोकांनी मला नावं ठेवावं, मी समाजाच्या नजरेत पडली तरी चालेल, पण जोपर्यंत मी जगाच्या मालकाच्या नजरेत सत्य आहे तोपर्यंत माझी प्रगती आणि माझी समृद्धी कोणीच अडवू शकत नाही. जगाचा मालक माझ्या मस्तकावर हात ठेवणार, हे लक्षात ठेवा. तुम्ही सत्य आहे ना, बस. तुम्ही सत्य असला की कोणाला घाबरायचं नाही. अटल बिहारी वाजपेयींची एक सुंदर कविता, ज्यामध्ये एक दृष्टांत. जंगलाला आग लागलेली असते, हत्तीसिंह घोडे लांडगे सगळे पळून जातात. छोटीशी चिमणी चोचीमध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विझवायला निघते. लोक हसतात. अक्कल आहे का म्हणतात तुला, एवढूसा जीव तुझा, तुझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार आहे का? लोक मलाही म्हणतात टीच बरंच आहे ग, लईच बोलत ही. बायका तर मला तोंडावर म्हणतात टीव्हीत लई चांगली दिसती, समोर लई किरकोळ आहे. अगं ती टीव्ही आहे, तिथं खोटंच असतं, कुठे काय खरं असतं. व्यक्तीला भेटल्याशिवाय जज करत जाऊ नका या विषयाकडे. चला, लोक म्हणले चिमणीला एवढूसा जीव तुझा, तुझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार आहे का? चिमणी म्हणली दादा खरं आहे तुझं, माझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार नाही, पण ज्या दिवशी जंगलाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही आग विझवणाऱ्यात असेल, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. माझं कर्म छोटं मोठं फक्त सत्य असावं, माझं नाव छोटं मोठं फक्त माझं कर्म खरं असावं. याच्या पलीकडे मला काही नकोय देवा. मी तुझ्याशी प्रामाणिक आहे ना, बस. माझं तुझ्यावरचं श्रद्धा, तुझ्यावरचं प्रेम, तुझ्यावरचा विश्वास खरा आहे ना. लवण मिळविता जळ. माझी अवस्था सारखी आहे, सामर्थ्यवंत आहे, कोणी काही कमी करू शकत नाही. या विषयाकडे ताकद आहे. लोक म्हणले कान्होपात्रेला शेवटी लोकच ती बोलली, वाईट वाटलं, लहान होत्या. असं म्हणतात सगळ्या जगाची माय माझं ज्ञानोबा आहे. म्हणतात काय, एका लेकराची आई व्हायला 18 ते 19 वर्ष वय लागतं. बाईचं व्यक्तिमत्व स्त्री लागतं. वयाच्या 16व्या वर्षी स्त्री नसताना अख्ख्या विश्वाचे माऊली झाले त्यांना संत ज्ञानेश्वर महाराज म्हणायचा काय अधिकार असेल ज्ञानोबांचा. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. सामर्थ्यवंत काही नाही लागत आहे आपल्याला, एवढंच. लई विचार करू नका, काही नाही त्याच्यात. नाहीतर अख्खं कीर्तन सोडून द्या, चल चिठी दिली होती, चिठी दिली होती. लोकांना बिया करायची. लोकांचं कसं आहे, चांगलं कधी घेत नाही ती, वाईट कधी सोडित नाही ती. काय सुद्धा लिहिलं नाहीये त्याच्यावर. छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा घ्या, एवढंच लिहिलं. त्याच्या पलीकडे काहीच लिहिलं नाही. त्याच्यामुळे त्याचा विचार करू नका काय लिहिलं होतं, काय नाही. तुम्ही विचार करता त्याच्यापेक्षा गोष्ट लई वेगळी असते, पण ती कसं आहे, एकापासून 100पर्यंत जाऊस तर त्याची काहीतरी भलतीच गोष्ट होती. त्याच्यामुळं आयुष्यात ट्रान्सपरंट लहान एक लय महत्वाचं आहे. महाराज लोकांच्या तर इतकं माणसं हात धुवून पाठीमागे लागली ती, हात धुवून नाही आंघोळ करून लागली ती. असली त्या वारकरी संप्रदायाच्या पाठीमागे लागल्यात. कुठं नुसतं सापडूच द्या. अरे पाणीपुरी खाताना सुद्धा म्हणतात पाणीपुरी खाता, अरे मग काय खाऊ. अरे माणसं आहे रे आम्ही, फिरतो आम्ही 24 तास. काय म्हणता महाराज लोकांना हॉटेलात खावं का? अरे तुम्ही देत नाही तो करायचा. भागवत, हरिपाठ, कीर्तन, भजन, पेटी, गायन. या मुली पुढे जाऊन पैसा कमावतील, नाव कमावतील, हा प्रारब्धाचा भाग आहे. पण या वारकरी संप्रदायाच्या मुली धर्म आणि मायबापाचं नाव जपतील, हा विश्वास या व्यासपीठावरचा आहे. आज 5वी ते 12वी पर्यंतच्या मुली मी सांभाळते. 5वीच्या अगोदरची घेत नाही का तर तिला काही कळत नाही. 12वीच्या नंतरची घेत नाही का तर तिला लय कळतं. ते आम्हाला शिकवून थोड्या दिवसानं महाराज. दुसरं काही नाही. एक 18 वर्ष एखादी मुलगी जर वेगळ्या ॲटमॉस्फिअरमध्ये राहिली, ती पुन्हा पटकन परमार्थ ग्राह्य करेल असं नसतं. त्याला लहानपणापासूनच लागतं. झाडाची फांदी कवळी येतोपर्यंत वागते, असा विषय. कधी आलात बार्शीला तर नक्की या. मुली गादीशिवाय झोपत नाही, आरोशिवाय पाणी पित नाही, सोलरशिवाय आंघोळ करत नाही. प्रत्येक 4 मुलींना वेगळी रूम, वेगळं वॉशरूम, वेगळं बाथरूम आहे. असं नाही की एक हॉल बांधला तिथं सगळ्या पोरी एकत्रित झोपवल्या, हे लक्षात घ्या. त्यामुळे कीर्तनकार त्याच्या पैशाचं काय करतो हेही बघत चला. आणि प्रत्येकाला नावत ठेवत जाऊ नका, कारण अवघड नाव ठेवायचं नसतं, अवघड नाव कमवायचं असतं.
ते करूया या विषयाकडे. शेवटी लोक असती कान्होपात्रेला बोलली आपली काय गत आहे. लोक म्हणले तो कीर्तन करायचे का, तू ऐकायच. वाईट वाटलं. माझ्या ज्ञानोबारायांच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि माझ्या आईचं मन इतकं मोठं आहे, सामर्थ्याने सगळ्याला सांभाळून घेतं. माऊली म्हटलं काय झालं माय रडायला. ज्ञानदादा, लोक म्हणतात माय आहात तुम्ही, काय चूक आहे माझी सांगता तरी जरा. विषयाच्या कुळात जन्माला आले यात माझी चूक आहे, मला माझा बाप माहीत नाही यात माझी चूक आहे. तुम्ही म्हणता जातवीत गोत कुळशिळ मात वजका तरीत भावनायुक्त. परमार्थात फक्त भावना महत्वाची असते म्हणे, जात कुळ गोत्र नसतं. असंच असेल तर आज हा समाज मला का नीच कुळातली म्हणतं. असेलही मी नीच कुळातली, मग मला विठ्ठल जवळ करत नाही का. जगाचा पाप म्हणे तो, मग माझा होत नाही का. आणि जर माझा होत नसेल विठ्ठल पाप तर जगाचा कसा. आणि लोक जाऊ देत नाही, हे अंतर पार तरी कसं करायचं. माऊलींनी सांगावं, फार नका विचार करू, समाज आहे तो. हातभर शुद्धीपत्रासाठी माझ्या मायबापाला देहांत प्रायचित्त द्यायला लावलं. तेवढं करूनही त्यांना काही वाटलं नाही. माझ्या मुक्ताईच्या खापरासाठी अख्खी आळंदी फिरलो, पण हातात कोणी खापरही ठेवलं नाही. एवढं करूनही जातीच्या बाहेर काढलं. शेवटी समाज तो, त्यांना कोणी रोखू शकत नाही. आपण आपल्या भगवंतावरचा विश्वास कमी पडू द्यायचा नाही. करायचं तरी काय ज्ञानदादा. लोक पायरीपर्यंत जाऊ देत नाही तर विठ्ठलापर्यंत पोहोचायचं कसं. जगाला ओरडून तरी किती सांगायचं. माऊली म्हटले काळजी करू नका, मी सांगतो तुम्हाला. जाईन गे माय तया पंढरपूर. पायात चाळ गळ्यात विना हातात चपल्या घेऊन पंढरीच्या गाभाऱ्यात कान्होपात्रा गेल्या आणि भजनात दंग होऊन नाचल्या. याती कुळ माझे गेले, माझे चित्त तुझे पाया मिठी पडली. अगदी सामर्थ्याने जगाच्या मालकासमोर उभा टाकल्या. पहिलं पंढरपूर बिदर राज्यात होतं, महाराष्ट्रात नव्हतं. बिदर जिल्ह्यात होतं, कर्नाटकात होतं पहिलं पंढरपूर. कानडा राजा पंढरीचा. कानडा हा विठ्ठलू कर्नाटकू, नंतर महाराष्ट्रात आलंय पंढरपूर. तेव्हा राजगादीवर बिदरचा राजा होता, दर्शनासाठी आला होता. नाचताना मुलगी बघितली. कान्होपात्रा एवढ्या सुंदर होत्या, सुकलेल्या कमळाला हात लावावा तर कमळ जागेवर फुलावं एवढं देखणं रूप होतं. नेमकं तरुण वयात आलेल्या होत्या, 16.5 वर्षाच्या होत्या. तेजस्वी, देखण्या, गोंडस, सालस इतका सुंदर होत्या की बघणाऱ्यानं बघत राहावं. आला होता देवाच्या दर्शनासाठी, पण एवढं मन त्याचं स्वच्छ नव्हतं की एखाद्या मुलीकडे बघून त्याला आई बहिणीची अपेक्षा व्हावी. कान्होपात्रेला पाहिलं, बिदरच्या राजानं सांगितलं कोणाची आहे, वेश्याची आहे. तिला म्हणावं इथं कुठं नाचते, दरबारात नाच, राणी बनवून ठेवेल, पाहिजे ते देईल. बोलाव तिला, येत नाही. वेश्याची असून एवढा माज, राजाचं ऐकत नाही, धरून आण तिला. सैनिक पाठीशी लागले. जेव्हा चाकांताने कान्होपात्रा पळतात, मंदिराच्या बाहेर पाऊल टाकणार, माऊलींचं वचन आठवलं. बापाचं घर आहे, काही झालं तरी सोडायचं. पळून पळून पळणार कुठपर्यंत. आज पहिल्यांदा महाद्वार ओलांडलं, गाभारा ओलांडला. आज पहिल्यांदा याची ध्येयाची डोळा जगाचा मालक पाहिला. तुझं पाहता सामोरी दृष्टीनं फिरे माघारी. देवाला पाहिलं, आता काय उरलं. आयुष्यभर जगानं पिन बापाचं म्हणून हिनवलं. त्या लेकराला बापाचं दर्शन झालं, याच्यापेक्षा मोठं सौभाग्य कुठलं. जगाच्या मालकाच्या चरणावर कान्होपात्रेनं मस्तक ठेवलं, आसवांचा अभिषेक केला. मिठी पडली पंढरी राया, जगाच्या मालकाला मिठी मारली आणि कान्होपात्रा जीव दिला पाया तळी. जीव दिला जगाच्या मालकाच्या चरणावर. एका क्षणात देह सोडला. तरी माणसं म्हटली मेली ती मेली, देवाच्या पायावर मेली. जाता जाता आमच्या विठ्ठलाला अपवित्र करून गेली. मरायचं तर बाहेर मरायचं की बरं इथंच मेली. जीव गेला तरी लोकांनी कलंक लावायचं सोडला नाही. अनंत ब्राह्मण नावाचे ब्राह्मण म्हणले, याच तोंडाने मंत्र म्हणताना देवाचं नाव घ्यायला भाग्य लागतं. देवाच्या चरणावर देह सोडायला किती भाग्य लागत असेल. याला गरज ज्ञानाची नाही, मोठ्या मनाची आहे. एक रात्र थांबा, उद्या बघूयात. रात्रभर त्या सुंदर मृतदेह शेजारी अनंत ब्राह्मण झोपले. जगाचा अनंत मध्यरात्री अनंताच्या स्वप्नात आला आणि सांगतो, अनंता माझ्या लेकीनं देह सोडलाय माझ्या चरणावर. आज्ञा आहे माझी, तिची समाधी माझ्या गाभाऱ्यातच झाली पाहिजे. आज पंढरीच्या गाभाऱ्यात कान्होपात्रा. विठ्ठला 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 विठ्ठला
विठ्ठल 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 विठ्ठल. केलायत का कधी विचार? गेलायत पंढरपूरला? गेलायत मायबाप? पंढरपूरला गेलात का? मरायच्या आधी जा, है की नाही? जात जा. गेलात कधी पंढरपूरला? दर्शन घेतलं रांगेनं तर एक झाडाची फांदी आडवी लागतं तुम्हाला, लागतं ना? ती फांदी म्हणजे कान्होपात्रेच्या समाधीवरचा वृक्ष आहे. कान्होपात्रेला मस्तक लावल्याशिवाय पुढं जाता येत नाही. नामदेवराय जरा निष्ठावंत भक्त आहेत. कटेवरी कर नाही ज देवाचे न घेमी तयाचे दर्शन. नामदेवराय म्हणले, देवा भक्त आम्ही तुझ्या दर्शनाला आलो, ह्या पोरीला का मस्तक लावायचं? कोणी छटछट पोरगी, तुझ्या आधी हिचं दर्शन घ्यायचं? तुझ्या चरणावर देह सोडला म्हणून नाही हो नामा, माझ्या चरणावर देह सोडला म्हणून मस्तक लावायचं नाही. देह सोडला तरी संतांचं वचन मोडलं नाही म्हणून मस्तक लावायचं. एवढा जीव जिचा माझ्यावर, काय अधिकार असेल तिचा? जीव दिला, करा विचार. सामर्थ्य लक्षात घ्या. एवढा देव आवडावा, त्याच्याशिवाय दुसरं काही आवडू नये, एवढा देव आवडावा. इतका आवडतोच देवा तुम्हाला. तुकोबा सांगतात, तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी, माझे चित्त तुझे पाया पडली पंढरी राया राया. आणि जेव्हा मी सर्वस्वी तुला दिलं, जेव्हा मी सर्वस्वी तुला दिलं, मिठी पडली पंढरी राया, त्या दिवशी तुझ्यात आणि माझ्यात अंतर राहिलं नाही. आम्हा तया परस्परे एका नामाचीच अंतरे. माझी अवस्था म्हणजे नकाला विचार करून येत नाही तुम्हाला, राहू द्या. ती लवणाची कुंजरे सुदली या लवण सागरे नोहेची मागारे परती जेवी. कशी माझी अवस्था? 12 फुटाचा मिठाचा हत्ती केला, सागरात नेला, 3 तास धुतला, माघारी आणला. कळलं का? जागेत का तुम्ही? 12 फुटाचा मिठाचा हत्ती केला, सागरात नेला, 3 तास धुतला, माघारी आणला. आला का? येईल का? मीठ निर्माण कशापासून झालं? पाण्यापासून. पाण्यात गेल्यावर काय होतं? आपण कोणाचा अवतार आहे? देवे दिला. देवाकडे गेल्यावर कोण झालो? देव पहावया तिथे देवाची होणी. माझी अवस्था लवण मिळविता कधी मिठी पडली, कधी जीव दिला. जेव्हा तुम्हाला आवडतोस ना तेव्हा इतका आवडतोस की जीवही ठेवासा वाटत नाही. देव आवडणं म्हणजे काय सामर्थ्य असतं दादा. हे देवधर्म ज्याला टिकवता आलं ना त्याचं लय मोठं भाग्य. आता आमचे नारायण दादा तर राजकारणात राहून टिकवतात. राजकारणात राहून टिकवायचं म्हणजे लयच अवघड आहे. सगळे शहाणे भेटतील असं नाही, पण येडे भेटू नाही जे आपलं शहाणपण सोडत नाही. त्याचं सामर्थ्य काय असणार आहे दादा. महाराज राजकारणी असून सुद्धा माळकरी वारकरी संप्रदाय हे सगळं टिकवणं नारायणदादाचं फार मोठं सामर्थ्य आहे. तेवढं त्यांना टिकवता आलंय आणि हे त्यांच्या आईवडिलांची पुण्याई आहे की ते भाग्य त्यांच्या पदरात पडलंय. दोन्ही गोष्टी सांभाळता येतात त्यांना. सामर्थ्यही टिकवता येतंय, नम्रताही टिकवता येते. आणि माणसाच्या वागण्यावरूनच माणसाचं सामर्थ्य अस्तित्व कळतं. पैसा नसल्यावर कुणी गरिबावानी राहतं? नसतोच ना. पण पैसा पद हे आल्यावर नम्रतेनं राहायचं लय अवघड असतं. काही माणसं म्हणतात नारायण दादा पैसा आला की माणूस बदलतो. लक्ष्मी कोणाला बदलत नाही, कधीच नाही. लक्ष्मी कोणाला बदलत नाही. लक्ष्मी माणसाचा खरा चेहरा जगाला दाखवल्याशिवाय राहत नाही, हे लक्षात ठेवा. पैसा आल्यावरही जो नम्र राहतो त्याचा मूळ स्वभाव तो असतो. आणि पैसा आल्यावर जो आपला स्वभाव दाखवतो त्या स्वभाव तसाच असतो, फक्त पैशामुळे गरीब असतो. पैसा नसतो म्हणून गरीब असतो. म्हणून पद प्रतिष्ठा पैसा ह्या सगळ्या गोष्टी येऊनही ज्यांनी आपली नम्रता सोडली नाही ते नारायणदादा वारकरी संप्रदायाची कृपा आहे त्यांच्यावर. केवढं सामर्थ्य त्यांना मिळालं की पद प्रतिष्ठा येऊनही त्यांनी समाजसेवेसाठी सामर्थ्याने नम्र राहिले. नम्रता फार मोठी गोष्ट आहे. ती नम्रता टिकवता येणं सामर्थ्यानं तेवढंच कौतुकाचं आहे. कारण आम्ही म्हणजे अहंकाराचा वारा न लागो माझ्या विष्णुदास भाविक असे. राजस म्हणजे लाडावलेले. आम्हाला खूप दिलं देवाने, फक्त आम्ही लाडावून जाऊ नये एवढं कळावं आम्हाला. ही ताकद आहे, बाकी काही नाही. देवा सामर्थ्यानं तुझं नाव घेता यावं. तुझं नाव घेता आलं की काय तुझ्या शरीर जीव जरी सोडला तरी तुझ्यावरचं प्रेम कमीच आहे. माझा जीवही तुझ्यासाठी समर्पित आहे.
नाव फार छोटी गोष्ट आहे. नाही काही जमलं देवा तर नामचिंतन तरी व्हावं. विठोप्पाय रखुमाई विठोबा रखुमाई